झालं की चालू. हॅलो फ्रेंड्स, आणि चाललंय बघा आमचा समय कॅमेरामॅन आजचा. आणि माझा एवढा सगळा पसारा आहे, कप एवढं सगळं लावून झाले तिकडं. ही सगळं कप लावून झाले ती. आणि ही सगळा हा सगळा पसारा सेट करायचा चाललाय. आणि समय माझं ब्लॉगिंग घ्यायला लागलाय, म्हणायला लागलाय आपण तुमचं थोडासा एक रील करूया थोडीशी. म्हणून चाललंय बघा आमचं ब्लॉगिंग करायचं. आणि पसारा सगळा लावायला सम्याला लावायला लावणार आहे. सगळा पसारा आमचा कॅमेरा समोर तोडकं लावणार आहे. चला तर मग या सगळेजण पसारा लावायला. आणि बघा आमचा पसारा इकडे सगळं किती आहे, सगळं भीड बघा आमचं सगळं पसारा उरले. सगळ्यांना कशा दाखवत खंड पॅकिंग करून झाले. आणि तुम्हाला वाटेल की पसारा सगळा एवढा कडला घेऊन का बसले, तर मी आमचं श्रीखंड पॅकिंग होतं आजचं. आणि श्रीखंड पॅकिंग करून आता इथनं जस्ट उठलोय आम्ही फक्त. बघा श्रीखंडची लास्टची बॅग आहे थोडीशी राहिलेली. आणि मी इकडं सगळं ठेवलेलं आहे सगळा असा पसारा. सगळा आता पसारा काढून मग मी स्वयंपाक बनवणार आहे. आजचा दिवस सगळा प्लॅटवर गेलेला आहे. दही कप आणि पनीर बनवून झालेलं आहे. काल 150 किलो श्रीखंड बनवून झालेलं आहे 24 तारखेचं ऑर्डरचं. आणि आता 24 तारखेनंतर बघूया ऑर्डर कुठल्या बुकिंग आहे. धोंड्या महिन्यामुळं अधिक महिन्यामुळं ऑर्डर्स नव्हत्या काय सुद्धा. आता आणि चालू झाले परत आपलं रुटीन. मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन, कारण आपल्याला कॅमेरामॅन भेटलेला आहे समर्थ तोडकर. आज आमचा रॉकीला भेटायला. आणि आमचा रॉकी कुठे आहे बघा. रॉकीला म्हणायला लागला फिरवून आणतो. तर आता समय रॉकीला फिरणार आहे. चला रॉकीकडे सगळेजण चला 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 लावून घे सम्या. बघा आमचा रॉकी. रॉकी बघ रॉकी कुठं आहे. रॉकी कुठं आहे. रॉक्यात चालले फटफट फुडफुड करायचं नुसतं. हे बघा आमच्या रॉकीचं घर आहे. म्हणची असली का घाण आहे घरावर. रॉकी आमच्या घरात बसतच नाही, त्यामुळे एवढे घाण आहे. आणि समय आमचा आज ब्लॉगर झालेला आहे अशा तऱ्हेनं. आणि समय लागला आमचं ब्लॉगिंग करायला. रॉकीला दाखव की तिकडे रॉकी बघा. रॉकी येणार आहेस बघा. रॉकी कसा बाहेर लागला पिंजर येत नाही. येणार आहेस का बाहेर रॉकी. रॉक्या रॉक्या बाहेर येतेस सोड्या काय सांग कॅमेरामॅन चेहरा आमचा रिव्हील करत नसतोय आम्ही. कॅमेरामॅनचा ह्या चेहरा लपवून घेत आहे तो आणि लाजत आहे कॅमेरामॅन. समर्थ तोडकर आहे आमचा यशचा मित्र आहे ह्यो. आणि ह्यो आमचा आजचा आजपासूनचा कॅमेरामॅन आहे. म्हणायला लागलाय की आजपासून आपण ब्लॉगिंग तुमचं सगळं शूट करूया. चला तर मग आजपासूनचा नवीन कॅमेरामॅन बघा. आणि त्याला आम्ही काय पगार दिलाय माहिती आहे का. काय सम्या पगार आहे. सम्या हो पगार काय आहे. श्रीखंड खायला मिळणार आहे त्याला रोज. त्यामुळं त्याचं ब्लॉगिंग स्टार्ट केलेलं आहे. चला तर मग भेटूया पुढं आता असंच रोजच मजेशीर व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय बाय. रात्रीचे आणि चालल्या बघा स्वयंपाकाची तयारी. सगळा राडा आवरून झाल्यानंतर आता आपला शार्प स्वयंपाक चालू आहे माझा. स्वयंपाकासाठी बनवले बघा. इकडं वरणासाठी डाळ घातल्या. इकडे भात कणिक मळून घ्यायची चालल्या. आणि सुकी भाजी काही तर बटाट्याची वगैरे बनवायची. असं कधी माझा 8:30ला संध्याकाळी शार्प जेवण सुरुवात मी केल्या. तर बघूया स्वयंपाक कधी होत्या. स्वयंपाक झाल्यानंतर पुढं ब्लॉग कंटिन्यू करूया. चला तर मग बघत राहा पुढं ब्लॉग. आता वरणासाठीची आपली फोडणीची तयारी चालल्या. मोहरी तडतडलेली आहे. त्याच्यात आता साफ पद्धतीने आपण लसूण टाकून घ्यायचं आहे. आणि लसूण मी ह्याच्यात का चेचला असं तुम्ही सगळेजण विचार कराल. हे दाखवते समोर, कारण खलबत्ता जरा खूपच छोटा आहे. आणि असा मला दाखवेल असा फ्रेश असा कढीपत्ता. हा आपण कढीपत्त्यानं फोडणी टाकून घ्यायची. आणि हळद लास्टला हळद. आहे का शेवटला आपण हळद अशी टाकून घेऊ. आणि मला किती समय लांब नाही घे जरा. हां मी दिसू दे किती एवढ्या लांब गेला स्वतः. आणि माझा आज तुम्ही सगळं इग्नोर करा सगळं घाण, कारण खूप वेळ झाला आहे. त्यामुळे स्वयंपाकाला मी जास्त काही क्लिनिंग करत बसलेलं नाही. आणि स्वयंपाक करताना मला वाटते सगळं लेडीजला हेल्थ प्रॉब्लेम असेल की त्यांचा तापला घाण होऊन जाते. अशा तऱ्हेनं माझं फोडणीचं वरण बनलेलं आहे. वरण बघा मस्त शार्प. आणि हे बघा आपल्या चपात्या चालल्या. एवढा मोठा गोळा कशासाठी घेतला आहे मी. पहिली चपाती आपण रॉकीसाठी बनवणार आहे.
आणि मग आमच्यासाठी चपात्या बनवणार आहे आम्ही. ही केले, वरण बनवून झाली. बघा आता सुकी भाजी काय करायची का, भजी वगैरे काय तर बनवायची थोडीशी. असं तरी मी स्वयंपाक करून घ्यायचा. रात्रीसाठीची पहिली चपाती मी कायमच करत असते. आणि पसारा सगळा इग्नोर करा, कारण खूप वेळ झाला त्यामुळे मी क्लिनिंग वगैरे करून नंतर शूट घ्यायचं हे माझ्यासाठी आज अशक्य आहे. त्यामुळे मी असं शूट घेतले. इग्नोर करा सगळा पसारा. चला ही रॉकीसाठी अशी खमंग खुसखुशीत चपाती आपली बनवून झाली. एक झालेली आहे, अजून अशा 2 चपात्या आपल्याला बनवायच्यात. आणि आता हे आमचं स्वयंपाक चपाती आमचं स्वयंपाक आता करून घेणार अगोदर. मग शेवटला आणि रॉकीसाठी चपाती बनवणार. खूप वेळ झालाय रॉकीच्या जेवणाला. आमच्या जेवणाला तर झालाय पण रॉकीच्या पण जेवणाला खूप सारा वेळ झालाय. चला बरोबर आवडून घेतो अगोदर, मग तुमच्याबरोबर नंतर आणि मी शेअर करेन. सगळं दाखव सगळं तव्याव. चपात्या आपल्या अशा बनवून घ्यायच्या चालू आहेत. कोण अजून जेवायचं राहिलं नसेल खरं आता अजून स्वयंपाक चाललाय आज. तर यशचं पप्पा अजून काही घरी आलेलं नाही तिकडं, त्यामुळे काही टेन्शन नाही जेवणाचं. चपाती अशा चपात्या करायच्या चालल्यात करून. आता रॉकीच्या जेवणाची तयारी आपला कॅमेरामॅन करत आहे. आणि किती चपात्या घेतल्यात समय त्याला? ही एक आणि ही एक, अशा ह्या 2 चपात्या आपण 2-2 चपातीच्या गोळ्याच्या करणार आहे. आणि त्यात आपण दही आणि साखर घालणार आहे, त्याशिवाय आमचा रॉकी जेवत नाही. तुकडं बारीक कर की, त्यानं कसं खायचं. दही टाकतात सगळं आणि वरनं साखर टाकतात. येते का, निघते का? टाका. ही दही बघा, एक अखंड डबा घेतलाय रॉकीसाठीचा. दही, साखर आणि चपाती असं रॉकीचं जेवण आहे. आपलं ही दही आणि चपाती आता रॉकीसाठीची तयार घालून आपण त्याचे 10 वाजले शार्प. आणि पाठीमागं बघा आता मी सगळं क्लीन करून घेतले. सगळं हा कट्टा वगैरे सगळं क्लीन करून घेतले. आणि जेवायचं फक्त राहिले. मिस्टर आले नाहीत अजून. यश गेला आहे जेवायला. यशच्या मावशीने यशला पैसे दिलेत की जेवायला जा म्हणून. स्मितानं, माझी बहीण मिरजमध्ये असते तिनं. आणि हे चालले बघा आता क्लिनिंग सगळं झाले. आता आपलं चेहऱ्याचं क्लिनिंग करून घ्यायचं आहे. खूप म्हणजे खूप उष्णत असल्यामुळे घाम खूप आला. हे बघा सगळं क्लिनिंग आपलं झाले. हे बघा सगळं आपलं आत्ता क्लीन करून झाले. 4-5 उद्या सकाळी आपल्याला 6ला उठायला लागते. सकाळचं मिस्टरांचा डबा असते, त्यामुळं सगळं क्लिनिंग करून माझं झालेलं आहे. चला तर मग मिस्टर आल्यानंतर जेवायचं. फायनली रात्रीचे 10:15 वाजलेत आणि आमचं चाललं आहे बघा दोघांचं जेवायचं. यश जेवायला गेलं आहे. आणि जेवणाचा मेनू बघा आजचा काय आहे. जेवणात बघा मस्त असा आमरस बनवला आहे, वरण आहे, चपाती, पापड आणि लोणचं आणि भात. असं मस्त मस्त जेवण आहे आमचं आजचं. आणि मिस्टरांनी तर तिकडं सुरुवात केली आहे जेवायला, तर माझ्या जेवायची सुरुवात चालू आहे. चला या सगळेजण जेवायला. आणि शुभरात्री सगळ्यांना. आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन कोण असलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना.